नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. पाचपोली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हेटाळ, वैशालीनगर, आंबेडकर गार्डन परिसरात सापळा रचलाय आणि 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. चौकशी केली असता दोघेही एमडी पावडर म्हणजेच ड्रग्ज विक्रीकरिता फिरत असल्याचं उघड झालंय. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलाय तब्बल 12 ग्रॅम 41 मिलीग्रॅम एमडी पावडर, ज्याची किंमत तब्बल 14,870 रुपये असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य असं एकूण 2 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे दोघं आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलत होते. या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे का याचा शोध घेतला जातोय. ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांची ही कारवाई ड्रग्ज माफियांकरिता मोठा इशारा ठरत आहे. याच्यामध्ये माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत जे एमडी आणि गांजा यांच्या विरोधी जी मोहीम, अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम चालू आहे, त्याच्या अंतर्गत आमचे जे डीबी पथक आहे, डीबी इन्चार्ज तसेच सिनियर पीआय पाचपावली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती पूर्वीचे सुद्धा गुन्हे यामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलेले आहे. तसेच त्यांनी ती एमडी कोणाकडून घेतली होती त्याचे नावही आम्हाला निष्पन्न झाले आहे. तर आरोपी सध्या फरार आहे आणि आमचा पुढील तपास आमच्या PSI माझगावकर करत आहेत. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, आशिष रामटेके, त्याच्यावर पूर्वीचे 2 गुन्हे आहेत. त्यानंतर एक शेख आदिल शेख रशीद, ह्याच्यावर पूर्वीचे 4 गुन्हे आहेत. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. यांच्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा हे एमडी बाळगताना, विकताना आम्हाला मिळून आलेले आहेत. आम्ही त्याच्या अंतर्गत पुढील कारवाई करत आहोत.